श्री स्वामी समर्थ. आज आपण गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक बघणार आहोत. एकदम इजी आणि चविष्ट रेसिपी आहे गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी. इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. छोटे वाटे होते 2. त्यात आता 1 पळी तेल घालून घेतलंय. बाहेरचं आवरण असं खुसखुशीत होण्यासाठी. थंडच तेल आहे. थोडंसं किंचित मीठ घातलेलं आहे. कोणत्याही गोड पदार्थात थोडं मीठ घातलं तर त्याला चव छान येते. त्याच्या गोड पदार्थात थोडं तरी मीठ घालावं. आता बघा हे छान आता मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकत जाऊ आणि असं कडक गोळा तयार करू. जास्त पातळ नाही. हे बघा असा कडक गोळा तयार केला आहे. आता त्या मुरणासाठी आपण ठेवून देऊ 10-15 मिनिटं. हे मुरतंय तोवर आपण आता सारण तयार करून घेऊ मोदकात भरायचं. इथं मी खोबऱ्याचे काप केले आहेत. त्यात हे मिक्सरच्या भांड्यात घालून आधीच माझं खोबऱ्याचं मिक्सरचं भांड आहे. त्याच्यात 3 वेलची घालून घेतल्या, खोबऱ्याचे काप घातले आणि साखर घालून घेतली. त्याला आपण बारीक मस्त फिरवून घेऊ. हे बघा असं छान आपलं बारीक सारण छान तयार झालंय. आता इथं पोळपाटावर मी आपलं जे आपण पीठ मळलं होतं ते छान असं चोडून घेऊ, म्हणजे चिकन होईल एकदम. बघ मस्त पांढरं शुभ्र पीठ दिसतंय. असं एवढं कडक पाहिजे पीठ, म्हणजे मोदक तेल शोषत नाही. कमी तेलात मोदक तळले जातात. असे मोठे मोठे गोळे करून घेतले मी. आता एक एक गोळा असं छान आपण कणिक लावून असं बारीक लाटून घेणार आहे छान मोठा. बघा असं बारीक लाटून घेतलाय. इतका बारीक पाहिजे. आता आपण पटापट होण्यासाठी आपले मोदक एका टाइमला आपले 7-8 मोदक तयार होण्यासाठी असं ग्लास आहे, तुम्ही वाटीने कशाने असं कापू शकतात एक एक. बघा एका टाइमला आपले 7 मोदक तयार होतील. एक एक करायचा कंटाळा येतो म्हणून हे झटपट असं करून घ्यायचं पटापट, म्हणजे एकसारखे मोदक पण तयार होतील आणि लवकर होतील. आता बघा असं पारी मी हातात धरली, त्यात सारण टाकलंय छान भरून. बघा किती मोठं सारण घेतलंय तरी आपला मोदक पण फुटत नाही, सारण पण बाहेर येत नाही. हे बघा असं छान मिऱ्या करून कडा दाबून घ्यायच्या. आता दुसरा मोदक पण भरून दाखवते. एक पारी हातात घेतली, त्यात आपण मिश्रण घालून घेतलं सारण तयार केलेलं आपलं. असं आता कळा करत जायच्या. बघा छान मोदक आपले एकसारखे तयार होत आहेत आणि कळा पण छान येत आहेत. असे मी सगळे मोदक तयार करून घेतले. माझे एकूण 52 किंवा 53 मोदक तयार झाले ते. आता इथं मी तेल असं तापायला, बघा किती कमी तेल तापायला ठेवलंय. तर एवढ्या तेलातून बी आपलं तेल उरेल इतकं कमी तेल या मोदकांना लागतं तळणीसाठी. अजिबात तेलकट होत नाही. एकदम तेल तापू दिलंय आणि त्याच्यात मी मोदक सोडून घेतले. हलवत राहायचं. मस्त गुलाबी रंग येईपर्यंत आपण हे मोदक छान तळून घेणार आहेत. बघा फुलतात पण हे मोदक, जसे आपले मैद्याचे मोदक फुलतात तसे मोदक पण छान फुलून राहिले. बघा किती छान कलर आले मोदकला आणि एकसारखे झालेत. आता हे आपण काढून घेऊ. तेल गरम असल्यामुळे ते बाहेर काढल्यानंतर थोडा वेळ लाल होत राहतात. त्याच्यातलं टेम्परेचर असतं म्हणून. आता परत आपण दुसरी बॅच तळून घेऊ. असे सगळे मोदक मी तळून घेतलेत छान गुलाबी रंगावर. बघा आपले मोदक किती छान दिसत आहेत. तुम्हाला ही मोदकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.